मस्त इटुकली पिटुकली खुसखुशीत अशी फरसाण कचोरी तयार झाली आहे. हे बघा किती मस्त खुटखुटीत झाली आहे. ही अशीच महिनाभर राहते बरं का. फक्त त्यासाठी तुम्हाला इथं सांगितलेल्या सगळ्या टिप्स आणि स्टेप्स व्यवस्थित फॉलो करायच्यात. अगदी सविस्तर माहिती दिली आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला तर लाईक करा आणि अशाच रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण करतोय अचूक प्रमाणात परफेक्ट फरसाणची कचोरी आणि करायला एकदम सोपी आहे. बाजारात मिळतात बघा त्या छोट्या छोट्या फरसाण कचोरी. अगदी आपण घरी सुद्धा छान बाजारपेक्षा भारी करू शकतो. पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर फरसाण कचोरी आपण 3 ते 4 स्टेप्समध्ये करणार आहोत. आपण स्टेप बाय स्टेप जाऊया. पहिल्यांदा आपल्याला याच्यासाठीचा मैदा मळून घ्यायचा आहे. त्यासाठीचं साहित्य समोर स्क्रीनवर आहे. स्क्रीनशॉट काढा किंवा लिहून घ्या. झालं लिहून? पटकन लाईक करा. आपण सुरुवात करू. पहिली स्टेप आहे आपल्याला मैदा मळून घ्यायचा आहे. इथं मी घेतलेला आहे 2 कप मैदा. त्यामध्ये घालायचे मीठ चवीपुरतं, अर्धा टीस्पून ओवा आणि आता फरसाणची कचोरी ती खुसखुशीत पाहिजे म्हणून यामध्ये आपल्याला घालायचे 4 टेबलस्पून तेल. 4 टेबलस्पून म्हणजे हा पोहे खाण्याच्या चमच्याने तेल घालताय तर 8 चमचे घाला. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे तेल या पिठाला चांगलं चोळून लावायचं आहे. आपण तेल सगळीकडे असं चोळून लावलं की कचोरी सगळीकडनं एकसारखी खुसखुशीत होते, एकसारख्या रंगावर तळली जाते. तर हे बघा, तेल सगळं असं मैद्याला मी असं सगळीकडे चोळून लावलंय. 1-2 मिनटं छान चोळून घ्यायचं. तेलाचं प्रमाण इतकंच घ्या, यापेक्षा जास्त घेऊ नका. आता आपण काय करूया, थोडं थोडं पाणी घालू आणि याला घट्ट मळून घेऊ. खूप सैल करायचं नाही, घट्ट मळायचं म्हणजे कचोरी छान तळली जाते, मऊ पडणार नाही. आणि हे घ्या, आपण याला मळून घेतलंय. हे बघा इतपत घट्ट आहे, खूप सैल नाही किंवा एकदम पण कडक ठेवलेलं नाही. आणि आपण 2 कप मैदा घेतला होता, त्यासाठी मला पाऊण कप पाणी लागलं. त्याच कपाने तुम्ही वाटीने करताय तर तुम्हाला एक अंदाज येईल. आता फक्त आपण थोडंसं वरून तेल लावूया. यावर ठेवूया झाकण. याला 10 ते 15 मिनटं भिजून देऊ. आता दुसरी स्टेप, आपल्याला कचोरीचा मसाला करायचा आहे. त्यासाठीचं साहित्य बघू. तुम्हाला पुढे स्क्रीनवर दिसेल साहित्याची लिस्ट. स्क्रीनशॉट काढा किंवा लिहून घ्या. पॅन गरम करत ठेवलाय. सगळे मसाले यामध्ये घालूया. गॅस कमी करूया आणि मसाले 2 मिनटं छान असा हलका सुवास येईपर्यंत भाजूया. आहे ना सोपं एकदम, फक्त दिसताना अवघड वाटतं. आणि हे बघा सगळं आपलं छान भाजून झालेलं आहे. मस्त हलका असा सुवास येतोय. यामध्ये हे काढूया, याला पूर्ण गार करूया. आणि हे घ्या, सगळे जिन्नस छान गार झालेले आहेत. मिक्सरच्या भांड्यात घेऊया. भांडं चांगलं कोरडं घ्या बरं का. आणि याला बारीक करू. आणि हे घ्या, कचोरीचा मसाला तयार झाला, मस्त घमघमाट येतोय. आता तिसरी स्टेप, आपल्याला कचोरीचं सारण करायचं आहे. त्यासाठीचं साहित्य पुढे दिसेल. स्क्रीनशॉट काढा किंवा लिहून घ्या. लिहून झालं. आता मिक्सरचं भांडं घेतलंय. यामध्ये आपण घ्यायची आहे 1 कप पापडी, जी बाजारामध्ये सहज मिळते. अर्धा कप शेव घ्यायची. ही माझ्याकडे लसूण शेव आहे म्हणून मी ती घेतली आहे. प्लेन शेव घेतली तर अजून छान. 1 कप पापडी, अर्धा कप शेव. त्यामध्ये घालूया 2 टेबलस्पून शेंगदाणे. सोबतच घालू 1.5 चमचा मिरची पावडर, अगदी थोडीशी हळद, पाव चमचा, 1 चमचा चाट मसाला, चवीपुरतं मीठ. थोडंसं जाडसर बारीक करू, खूप बारीक करायचं नाही. आणि हे घ्या, याला आपण असं जाडसर वाटून घेतलंय. आणि हे घ्या, याला असं जाडसर वाटून घेतलंय. आता यामध्ये घालायचा आहे तयार केलेला मसाला. त्याचसोबत घालूया 1 छोटा चमचा बारीक चिरलेले बेदाणे, 2 मोठे चमचे बारीक चिरलेले काजू आणि 2 ते 3 चमचे चिंच गुळाची चटणी. याला आता मिक्स करून घ्यायचं आहे. चांगलं एकजीव होऊ द्यायचं सगळं. आणि हे घ्या, आपलं कचोरीचं सारण तयार झालं. आता आपल्याला काय करायचं आहे, याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे. तुम्हाला जशी कचोरी लहान मोठी हवी त्या प्रकारे. याला असं बाइंडिंग येतं आहे, म्हणजे मग काय होतं, कचोरी व्यवस्थित भरता येते आणि छान आकार देता येतो. तुम्हाला जशी कचोरीची साईज लहान मोठी हवी त्याप्रमाणे करा. यापेक्षा मोठी करू नका, शक्यतो छोटीच करायची. असं छान पटकन असं खाता येईल अशी. हे बघा, अशा छोटे छोटे गोळे मी करून घेते. तर इथं मी साधारण एक 15-16 असे छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहेत. इतक्याच कचोऱ्या मी पहिल्यांदा करून घेणार.
उरलेल्या सारण समजा तुमच्याकडे राहिलं किंवा तुम्हाला इतक्याच करायच्या आहेत, तुम्ही डब्यामध्ये भरून ठेवा. फ्रीजशिवाय सुद्धा हे छान असं 15 दिवस टिकेल. अगदीच तुमच्या इकडे दमट हवा असेल तर फ्रीजमध्ये ठेवा. पाहिजे तेव्हा तुम्ही याचे गोळे करून कचोरी करू शकता. आता 15-20 गोळे मी करून घेतलेले आहेत. आता याच्या कचोऱ्या करूया. तर 10 ते 15 मिनटं काय, अर्धा तास आपला मैदा छान भिजलेला आहे. याला एकदा एकसारखं करून घ्यायचं, म्हणजे थोडं मळून घ्यायचं. आता आपले हे जेवढे गोळे आहेत तेवढाच किंवा त्याहून थोडासा मोठा गोळा करायचा या प्रकारे, किंवा तुम्ही सरळ असं रोल करून याला कापून घेऊ शकता. याचा गोळा करून घ्यायचा. थोडा मला मोठा वाटतोय, खूप जास्त पण मैदा घ्यायचा नाही. आता याला आपण अशी छोटीशी वाटी करून घेऊ. पुरणपोळीला करतो, पराठ्याला करतो, अगदी तसं. सोपं आहे ना सगळं. याची अशी वाटी करायची, यामध्ये हा गोळा भरायचा आणि याला बंद करायचं. मैद्याचं जे आवरण आहे ते खूप जाड ठेवू नका, नाहीतर मैदा जास्त आणि सारण कमी. फक्त असं काही ओपन असेल किंवा जो फोल्ड आहे त्याला असं चिमटीने बंद करायचं, नाहीतर मग कचोरी तळताना उमलू शकते. आणि हे बघा, मस्त गोल गरगरीत इटुकली पिटुकली मसाला कचोरी आपली करून झालेली आहे. तळायची बाकी आहे. आणखी एक करून दाखवते. आता हा एवढा गोळा आहे तेवढंच आपल्याला मैदा घ्यायचा आहे, किंवा त्याहून थोडा मोठा असा. याची छोटीशी वाटी करायची. मसाल्याची ही गोळी भरायची आणि याला बंद करायचं. तुम्हाला वाटलं मैदा खूपच जास्त होतोय तर तुम्ही जास्तीचा मैदा काढून टाकायचा. याला असं पीळ घालून बंद करायचं, म्हणजे शक्यतो हे उघडं पडत नाही. झालं. गोलाकार द्यायचा. सगळ्या कचोरी अशाच करूया. आणि हे घ्या, सगळ्या कचोरी भरून झालेल्या आहेत. आपण जे प्रमाण घेतलं होतं, मग ते सारणाचं असेल किंवा मैद्याचं असेल, दोन्ही एकमेकांना बरोबर पुरलं. एवढ्या प्रमाणामध्ये 28 छोट्या छोट्या कचोरी तयार झाल्या. तुम्ही साईज मोठी कराल तसं एक 25 ते 30 तयार होतील. आणि जे मैदा होता ना तो थोडासा शिल्लक राहिला, 2 पुऱ्या झाल्या त्याच्या. त्यामुळं प्रमाण इतकंच घ्या, म्हणजे सारण आणि मैदा बरोबर पुरेल. आता आपल्याला यांना तळून घ्यायचं आहे, पण कचोरी तळताना आपल्याला खूप पेशन्स लागतात. जसं की समोसा किंवा करंजी आपण एकदम मंद आचेवर हलक्या गरम तेलामध्ये तळतो, अगदी तसंच याला तळायचं आहे. तुम्ही जर खूप कडकडीत गरम तेलामध्ये किंवा गॅस मोठा करून तळलं तर कचोरी खूप जास्त तेल ओढून घेऊ शकते किंवा कडक होऊ शकते. आता आपण तेल एकदम हलकं गरम हवं आहे. कसं तापलंय बघूया. तर गोळा टाकायचा. गोळा टाकल्यावर बघा बबल्स येत आहेत आणि एक हळूवार वर येतो, लगेच पटकन वर येत नाही. याचा अर्थ आपलं तेल हलकं गरम आहे. यामध्ये आता कचोरी सोडू. गॅस कमी करायचा. मावतील एवढ्या कचोरी सोडायच्या. गुलाबजामुन कसं एकदम आपण संथ मंद आचेवर तळतो, अगदी तसं. आता गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे आणि या कचोरी आपोआप, म्हणजे त्यांच्या मनाने जेव्हा वर येतात तेव्हाच याला धक्का लावायचा, नाहीतर तोवर याला उलटायचं नाही. आता बघा, कचोरी आता तळाशी आहे. हलकी हलकी तळत आली की आपोआप वर येणार. एक ते 1.5 मिनिटं लागेल. आता बघा, एक एक कचोरी हळूहळू थोडीशी सेट झालेली आहे आणि हळूहळू वर येते. ही कढई लहान आहे, भरपूर कचोरी टाकली त्यामुळे त्यांना वर यायला अशी जागा नाही आहे. पण हे बघा, याला ना छान आकार यायला लागलाय. आता आपल्याला गॅस कमीच ठेवायचा. तुम्हाला मी दाखवते बघा, ही अशी मस्त गोल गरगरीत कचोरी झालेली आहे. गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे आणि कचोरी मंद आचेवर हलका तांबूस रंग येईपर्यंत, खुटखुटीत होईपर्यंत तळून घ्यायची. गॅस कमीच ठेवा, कुठेही वाढवू नका आणि मंद आचेवर तळून घ्या. मी शेवटी सांगेनच की साधारण एक 8 ते 9 कचोऱ्या आहेत. मला तळण्यासाठी किती वेळ लागला. आणि हे बघा, जवळपास 4 ते 5 मिनिटं मी एक बॅच तळली आणि आपल्या मस्त कचोरी तयार झाल्यात. रंग बघा, या रंगावर या तयार झाल्या. तुम्हाला एकदा दाखवते. छान खुटखुटीत झालेल्या आहेत. तुम्हाला आवाजावरून समजेलच. काढून घेऊया. असा आवाज यायला पाहिजे, म्हणजे मग ती कचोरी छान खुसखुशीत होते, मऊ पडत नाही आणि छान महिनाभर टिकते. उरलेल्या कचोरी आता अशाच तळते. पेशन्स ठेवून तळायच्या, पण एकदा केल्या की महिनाभर टिकतात. अशा प्रकारे तुम्ही सुद्धा ही कचोऱ्यांची रेसिपी नक्की करून बघा. यातली गार झाल्यानंतर एक कचोरी मी तुम्हाला पुढे फोडून दाखवणारच आहे. तुम्हाला इथे दिसत असेल बाजूला की कशी फोडल्यानंतर दिसते, किती खुसखुशीत झाली आहे. तर तुम्ही सुद्धा इथं सांगितलेल्या टिप्स वापरून ही रेसिपी केली तर छान खुसखुशीत फरसाण कचोरी घरच्या घरी करायला शिकणार. तुम्ही ऑर्डर सुद्धा घेऊ शकता. तर करून बघा, कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.